गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षातला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण सत्तेसाठी नातीगोती वेशीला टांगणाऱ्या यादव कुटुंबानं आता पक्षाच्या चिन्ह असलेल्या सायकलीसाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे। समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांचं समाजवादी पक्षावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले। पण असं असलं तरी वडील मुलायम सिंग हे पक्षाचं चिन्ह आपल्याकडे राहावं यासाठी निवडणूक आयोगात पोहोचलेत। मुलायम सिंग आणि त्यांचे निकटवर्तीय शिवपाल हे दोघे याच दिल्लीत निवडणूक आयोगाकडे या चिन्हाच्या मागणीसाठी जाणार असल्याचं कळतंय। समाजवादी पक्षातल्या 200हून अधिक आमदारांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्यानं अखिलेश यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करेल अशी भीती त्यांच्या वडिलांना आहे आणि त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरू आहे। थेट लखनौला जात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आतापर्यंत आपण भांड्याला भांड लागल्याचं पाहिलेलं होतं, मात्र आता सायकलीला सायकल लागतेय। नक्कीच दीपक, आणि खरं तर संपूर्ण राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सध्या लखनौ बनलेला आहे, कारण एकीकडे यादवांमधली ही दंगल जी आहे लखनौमध्ये येत आहेत आणि जिथं भाजपच्या महापरिवर्तन रॅलीचा समारोप होणार आहे। जी लढाई निवडणूक आयोगाच्या चिन्हावरून सुरू आहे त्याच्यामधली लेटेस्ट डेव्हलपमेंट आता ही आहे की मुलायम सिंग यांनी 5 तारखेला जे समाजवादी पक्षाचं पुन्हा एकदा एक वेगळं अधिवेशन बोलावलेलं होतं ते सध्या स्थगित केलेलं आहे, कारण त्यांना हे लक्षात आलं की जे अधिवेशन आपण बोलावणार त्याला फार कमी कार्यकर्ते, फार कमी आमदार येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांनी तुर्तास हे अधिवेशन स्थगित केलेलं आहे। अर्थात ते रद्द केलेलं नाही आहे, कदाचित त्याची पुढची तारीख जाहीर होऊ शकते। मुळामध्ये जर कागदावरती आपण जर पाहिलं तर मुलायम सिंग यांची बाजू स्ट्रॉंग आहे, कारण घटनेनुसार जे अधिवेशन बोलवण्याचा हक्क आहे, जरी 40% सदस्यांची अनुमती आवश्यक असली तरी या अनुमतीनं अधिवेशन बोलवण्याचा हक्क जो आहे तो केवळ राष्ट्रीय अध्यक्षांनाच असतो आणि अधिवेशन बोलावताना मुलायम सिंग हे राष्ट्रीय अध्यक्ष होते। त्यामुळे कागदोपत्री अनेक लोक सांगतायत, अनेक घटनातज्ञांशी जे आमचं बोलणं झालं त्याच्यावरून हे सगळे लोक म्हणतात की निवडणूक आयोगाच्या चिन्हामध्ये आणि राष्ट्रीय अधिवेशनाच्या देखील मुद्द्यामध्ये मुलायम सिंग यांचं पारडं जे आहे ते नक्कीच जड आहे। पण ज्या पद्धतीनं अखिलेशनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, 200 आमदार त्याच्या घरी पोहोचलेले होते, ते पाहता मुलायम सिंग यांना आता ही लढाई कितपत आणखीन पुढे चालू ठेवता येईल याच्याबद्दल शंका आहे। आज दिल्लीला दोन्ही गटाचे प्रतिनिधी जे आहेत अखिलेश आणि मुलायम हे निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पोहोचणार आहेत आणि तिथं या सायकलीवरती दावा करणार आहेत। खरं तर निवडणूक जाहीर व्हायला अवघा काही दिवस बाकी आहेत। मोदींच्या रॅलीनंतर कुठल्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि दुसरी एक शक्यता अशी आहे की जर या दोघांच्या भांडणामध्ये विलंब झाला, दावे प्रतिदावे जर होत गेले तर निवडणूक आयोगाला सायकल हे चिन्ह रद्द करण्याचा देखील अधिकार आहे आणि त्यामुळे दोघांनाही नवीन चिन्हावरती निवडणूक लढवावी लागू शकते आणि त्यामुळेच दोन्ही गट या दृष्टीनं सावध पवित्रे टाकताना दिसत आहेत। पण कालपासूनच एकूण लखनौमध्ये जे घडतंय ते म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरची प्यादी ज्या आवेशानं हलवली जातात त्याच पद्धतीनं दोन्ही बाजूंकडून हालचाली सुरू आहेत। पहिल्यांदा अखिलेशनं शिवपाल त्याच्यानंतर अमर सिंग यांना हटवल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील तशाच पद्धतीची कारवाई झाली आणि त्यामुळे आता हा खेळ रंगत आणखीन कुठल्या टोकाला पोहोचतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। नक्कीच, त्यामुळे आता सायकलचा हँडल, सायकलची चेन, सायकलची घंटी सगळी अखिलेश यांच्या हातात आली असली तरी मात्र सायकल पूर्णपणे नक्की कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।